नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, तयारीला लागा. ठीक आहे. भरती लवकरच होणार आहे. 10,000 पदांसाठी ही भरती असणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी होणार आहे. तर मित्रांनो, डिटेल्समध्ये बघूयात आपण सगळ्या गोष्टी. आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप काही शिकण्यासारखा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. 100% या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा मुलांनो, लागा तयारीला. लवकरच होणार पोलीस भरती हा टायटल आहे. आणि ही संधी पुन्हा नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ही संधी पुन्हा मिळणार नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ही भरती 2024 मध्ये ठीक आहे आपली झालेली होती. मागची भरती झालेली होती, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेण्यात आलेले होते. तर यावेळेस पावसाळ्यामध्ये ग्राउंड घ्यायला लागू नये, त्यामुळे लवकरच मित्रांनो तुमचं ग्राउंड वगैरे सगळं मेच्या अगोदरच कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता ऍक्च्युली सकाळ वृत्तपत्रामध्ये ही आलेली बातमी आहे मित्रांनो. ही बातमी बघू आणि तुम्हाला अजून काही गोष्टी सांगायच्या महत्वाच्या. ज्यांना सिलेक्शन मिळवायचं आहे त्यांनी कंटिन्यू बघा. 100% मित्रांनो भरपूर काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा आपण न्यूज बघूयात. राज्यात मित्रांनो काय सांगितलं, 10,000 पोलिसांची भरती होणार. बरोबर, राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार हा टायटल आहे या सकाळ वृत्तपत्राचा. फेब्रुवारी नंतर प्रक्रिया मित्रांनो काय सांगितलं, फेब्रुवारी नंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागविली माहिती, म्हणजे माहिती मागवलेली आहे. यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण ठीक आहे आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहेत. यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागांच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे. ठीक आहे, माहिती मागवलेली आहे. तर मित्रांनो यामध्ये असं सांगितलेलं आहे, ठीक आहे, दरवर्षी सरासरी तुम्हाला माहिती आहे दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होत आहे. किती? 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होत आहे. पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हा घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मित्रांनो. ठीक आहे, बीड असेल, लातूर असेल, तुम्ही बघत असाल. ठीक आहे, भरपूर ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. ठीक आहे, राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. लोकसंख्येमध्ये पण वाढ होत असते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. जनगणना तुम्हाला माहिती आहे 11 वर्षानंतर एकदा होत असते. ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली ठीक आहे, बिंदू नामावली तपासली जात आहे. डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेले पोलिसांचे पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची त्यात समावेश आहे. पदांचा त्यात समावेश आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या 2024 आणि 2024 डिसेंबर आणि 2025 डिसेंबर हे सगळं मित्रांनो या भरतीमध्येच इन्क्लुडेड असणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये पुढे काय सांगितलेलं आहे, या पोलीस भरतीचा म्हणजे या पोलीस भरतीचा मैदानाची टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी होईल. बघा इथं बघा स्टेटमेंट काय सांगितलं, पावसाळ्यापूर्वी होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे. ठीक आहे, सुरू आहे. साधारणतः 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे. ठीक आहे, 1000 पोलीस म्हणजे 17,000 पोलीस पदांसाठी ठीक आहे राज्यातून तब्बल 18 लाख पर्यंत अर्ज आले होते. म्हणजे मित्रांनो स्पर्धा पण किती आहे तुम्हाला इथं जाणवत असेल. 18 लाख पदांची मित्रांनो. ठीक आहे, 18 लाख मुलांनी उमेदवारांनी अर्ज केलेला होता. ठीक आहे, 17,000 पोलीस पदासाठी. ठीक आहे, यावेळी देखील अर्जाची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि काय सांगितले महासंचालकांचे निर्देश काय आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी निर्देश देत त्यांच्याकडे पोलिसांची रिक्त पदे किती याची मित्रांनो माहिती मागितलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो यावरून तुम्हाला एक अंदाज येतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची इथं सांगितले काय मित्रांनो बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की नव्या पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पडूनच आहेत. ठीक आहे, पण हे जर झाले मित्रांनो, ठीक आहे, हे प्रस्ताव झाले तर मित्रांनो जागा अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये सांगितले बघा सोलापूरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापूर,
सातारा यासह अन्य शहर जिल्ह्यांची लोकसंख्या दिवसांदिवस मित्रांनो वाढत आहे. ठीक आहे. दुसरीकडे राज्यात 306 MIDC आहे, पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागते. खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत असताना देखील त्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणी झालेली नाहीत. अनेक शहर जिल्ह्यांतून नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आले आहेत, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी वस्तुस्थिती आहे. पण झाला निर्णय मित्रांनो तर जागा अजून वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता इथं बघा काय सांगितलं, डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल. त्यानुसार काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होईल. आता मित्रांनो तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नसेल की पहिल्यांदा मैदानी चाचणी होते, नंतर लेखी चाचणी होते. मैदानी चाचणी 50 गुणांची असते आणि लेखी चाचणी मित्रांनो 100 गुणांची असते. ठीक आहे. आता मित्रांनो हे तर तुम्हाला माहिती झालं की भरती निघणार आहे, 10,000 पदांची भरती 100% निघणार आहे. ठीक आहे. अजून इतर सोर्सच्या माध्यमातून सुद्धा माहिती मिळालेली आहे की मित्रांनो भरती पावसाळ्यापूर्वी होणार आहे. कारण पावसाळ्यात मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स होते. तुम्ही बघितलं मागं आंदोलन सुद्धा झालेले होते 2024ला. ठीक आहे. पावसाळ्यामध्ये का भरती घेत आहे, नियोजन सगळं म्हणजे मुलांना स्कोर मित्रांनो खूप कमी आलेले होते आणि बरेचसे प्रॉब्लेम झालेले होते. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम पुन्हा होऊ नये. ठीक आहे. पुन्हा त्या अडचणींना मुलांना सामोरे जायला लागू नये म्हणून मित्रांनो पावसाळ्यापूर्वी ही नियोजन कंप्लीट करायचं आहे भरतीचं. त्यामुळे लक्षात घ्या, पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे 50 गुणांसाठी, लेखी चाचणी मित्रांनो 100 गुणांची होणार आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, मैदानी चाचणी तर तयारी चालू ठेवली पाहिजे. ठीक आहे. सोबत लेखी चाचणीवर सुद्धा मित्रांनो भर देणं गरजेचं आहे. कारण तुमचं मित्रांनो तिथं 50 पैकी तुम्ही 45 पाडाल, पण 45 वर तुमचं मेरिट ठरत नाही ना. तुम्हाला स्कोर किती करावा लागतोय, तिकडे 45 आणि या ठिकाणी 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 90 प्लस तर गेलं पाहिजे, तर तुम्ही मित्रांनो मेरिट मध्ये बसू शकता. हे लक्षात घ्या. ठीक आहे. अन्यथा बसू शकत नाही. बरेच जण म्हणतात की सर आम्ही पहिल्यांदा काय करतो, मैदानी चाचणी देतो, मैदानी चाचणी सिलेक्शन झालं तर बघू आणि मग लेखीची तयारी चालू करू. अरे हा वेळापणा सोडून दे, सिलेक्ट तू होणारच नाही. ठीक आहे. दोन्ही तुला सायमल्टेनियसली ठेवावंच लागणार आहे, तयारी करावीच लागणार आहे. ठीक आहे. मी सांगितलं त्या पद्धतीनं जर तू केलंस तर 100% तुझं सिलेक्शन आहे. स्वतःवर विश्वास पाहिजे की मी जे करतोय ते बरोबर करतोय का आणि मी डेडिकेटली दररोज वेळ देतोय का, प्रॉपर तयारी माझी चालू आहे का. मित्रांनो शेड्यूल तयार करा. तुम्ही दिवसभरामध्ये काय करताय त्याचं शेड्यूल तुमचं जर असेल तरच तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. नियोजनबद्धरित्या तुम्ही तयारी चालू करा, खूप फायदा होईल. आणि पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिला ना 100% तुमचं सिलेक्शन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि आता मित्रांनो याच्यावर तुम्ही काही जण कमेंट देत बसतील की सर इथं पेपर झालेली बातमी आहे, याच्यावर तुम्ही काय डिसाईड करताय की भरती होणार आहे की नाही होणार. तर मित्रांनो ही मित्रांनो चाहूल असते भरतीची. ठीक आहे. ज्या काही तुम्हाला अपडेट आपण देत असतो ती चाहूल असते भरतीची. ठीक आहे. भरतीची चाहूल असते. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बाबा, न्यूज काय काय येऊन आपण प्रिपेअर आहोत का, आपले म्हणजे 50 पैकी आपले 45 प्लस गुण जातात का मैदानी चाचणीमध्ये, मिळतात का आपल्याला. ठीक आहे. आपले इव्हेंट चांगले आहेत का, इव्हेंट तुम्हाला माहिती आहे 1600 आहे, 100 आहे. ठीक आहे. गोळाफेक आहे. तर इव्हेंट आपले परफेक्ट आहेत का. लेखीमध्ये तुम्हाला माहिती आहे विषय कुठले कुठले आहेत, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी आहे. हे प्रत्येक घटक आपले परफेक्ट आहेत का, आपली तयारी झाले का. तर मित्रांनो भरती लवकर होण्याचा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अन्यथा मित्रांनो तुम्ही इकडे लक्ष न देता डिरेक्ट तुमचा फोकस पाहिजे की स्ट्रॅटेजीवर, की आपल्याला स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने लावता येईल, तयारी कशी करता येईल, सिलेक्शन कसं मिळवायचं, इकडे तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नवीन जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी भरती कधी होणार हा विचार न करता डायरेक्ट तयारीला लागलं पाहिजे. ठीक आहे. टेस्ट सोडवले पाहिजेत, सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही केल्या पाहिजेत. ठीक आहे. आता मित्रांनो त्या संदर्भातच मित्रांनो तयारी कशी केली पाहिजे. ठीक आहे. सिलेक्शन कोणाला मिळू शकतं, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह थॉट्स कसे असले पाहिजे. ठीक आहे. ऍक्च्युली मैदानी चाचणी कशा पद्धतीची असते, लेखी चाचणी कशा पद्धती असते, कुठले घटक महत्वाचे असतात मित्रांनो, यावर तुम्हाला एक व्हिडिओ आता घेऊन येणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपडेट बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे मिळत असतात.
सोबत आपलं SJN अकॅडमीचं ऍप आहे. ऍप तुम्ही जॉईन करा. ऍपवर मित्रांनो तुमची परफेक्ट पोलीस भरतीची तयारी करून घेतोय. सध्या ऑफर चालू आहे. तुम्ही मिशनवरती कॉम्बो बॅच जॉईन करू शकता. नवीन बॅच सुरू झालेला आहे. ठीक आहे. परफेक्ट जर रिझल्ट मिळवायचा असेल तर बॅच जॉईन करा. परफेक्ट तयारी तुमची होईल आणि 100% तुमचा रिझल्ट येईल. ओके, चालेल. कोणाच्या काही शंका डाऊट्स असतील, कोणाला काही अजून महत्वाचे व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तुम्हाला काय हवं आहे. ओके, आणि मित्रांनो आपले दररोज लाईव्ह लेक्चर सुरू आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर. लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही बघत चला. ठीक आहे, संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह लेक्चर होत असते. लाईव्ह लेक्चरला येत चला. गणित बुद्धिमत्ता तुमचं परफेक्ट होणार. एकही मार्क तुम्ही गमावणार नाही. ओके, चालेल. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.